राम नारायण राम. आज आपण मेडिटेशन या विषयावर बोलणार आहोत आणि त्याचा थोडा अधिक विस्ताराने अभ्यास करण्याचा प्रयत्न करू. आमच्या पूज्य महागुरुजींनी या जगाला जो बीज मंत्र दिला आहे तो आहे राम नारायण राम. हे एका नाण्याच्या दोन बाजू आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात मेडिटेशनशी जोडलेले असणे गरजेचे आहे, जेणेकरून आपले कल्याण होईल. मेडिटेशनच्या माध्यमातून आपण आपल्या मनाला, विवेकाला आणि अंतरात्म्याला मजबूत बनवतो. आपण त्यांना आपल्या नियंत्रणात ठेवण्यास सक्षम होतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीने मेडिटेशन अवश्य करावे. मेडिटेशन म्हणजे एक प्रकारची ध्वनी ऊर्जा आहे जी आपल्या शरीरात वसलेल्या 50,000 कोटी आत्म्यांना ऊर्जा प्रदान करते. यामुळे आपल्या शरीराला बळकटी मिळते, जीवन मिळते आणि विचार करण्याची व समजण्याची शक्ती विकसित होते. ही ध्वनी ऊर्जा निसर्गातून येते. आपली ही पृथ्वी आणि आकाश एक अत्यंत कठीण शाळा आहे. ही शाळा पास करणे आणि पूर्ण गुण मिळवणे खूप कठीण आहे. आजपर्यंत कोणीही या शाळेत पूर्ण गुण मिळवू शकलेले नाही. आपण जे देव किंवा धर्मांचे नाव ऐकले आहे त्यापैकी कोणीही या आकाशाच्या परीक्षेत पास झालेले नाही. जो कोणी या परीक्षेत पूर्ण गुण मिळवेल त्यालाच आकाशाची पदवी मिळेल. तोच आकाशावर राज्य करेल आणि त्यालाच मोक्ष प्राप्त होईल. आपल्या प्रत्येकाच्या आत विवेक वसलेला आहे जो आपल्याला योग्य मार्गदर्शन करतो. जर आपण आपल्या विवेकाचे ऐकले नाही तर आपल्याला मोक्ष मिळणार नाही. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात 50,000 कोटी आत्म्यांचे वास असते. आपण रोज 2-3 वेळा भरपेट जेवतो जेणेकरून आपल्याला तृप्ती मिळते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या आतल्या या 50,000 कोटी आत्म्या काय खातात? जर त्यांना अन्न मिळाले नाही तर त्या आतून मरतील. शेवटी काय होईल? आपल्या शरीरातील या 50,000 कोटी आत्म्यांची शक्ती आणि ऊर्जा संपून जाईल. त्यामुळे आपण कमजोर होऊ, आपले मन काम करणार नाही आणि आपले जीवन वाया जाईल. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने जप आणि मेडिटेशन करणे गरजेचे आहे. मेडिटेशन करताना आपल्या आतल्या 50,000 कोटी आत्म्या एका जागी केंद्रित होतात आणि आपल्याला ऊर्जा प्रदान करतात. फक्त तुम्ही आपल्या मनात हे ठरवले पाहिजे की आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मेडिटेशन करायचेच आहे. मेडिटेशनमुळे तुमच्या अनेक चिंता, समस्या आणि मनातील द्विधा, संकोच दूर होतात. मेडिटेशन करताना तुम्ही शांतीने एका जागी बसून राम नारायण राम या नामाचा जप करत राहा आणि ध्यान लावा. राम नारायण राम नामाची खास गोष्ट म्हणजे सुरुवातीला तुम्हाला जाणीवपूर्वक जप करावा लागतो, पण काही काळानंतर हे मंत्र तुमच्या श्वासांशी जोडले जाते. जसे तुम्ही श्वास घेता आणि तुम्हाला कळत नाही तशीच ही बीज मंत्र तुमच्या प्रत्येक श्वासाशी जोडली जाते. कधी तुम्ही हे मंत्र उच्चारायला लागता हे तुम्हाला कळतच नाही. हे मंत्र अंतर्गतपणे तुमच्यात सतत स्मरण होत राहते. म्हणून प्रत्येक व्यक्तीने राम नारायण राम या मंत्राशी जोडले गेले पाहिजे.